भाजप विरोधी पक्षात असतात तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचं राजकारण केलं नसतं, पंकजा मुंडेंनी विरोधकांना सुनावलं. भाजप पक्ष विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राजकारण केलं नसतं, असं वक्तव्य विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे आणि त्यांचं कुटुंबीय पंढरपुरात काल विठ्ठल दर्शनासाठी आलं होतं आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी बदलापूर प्रकरणाबाबत विरोधकांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला. पंकजा मुंडे यांनी विरोधकांना बदलापूर प्रकरणावरून खडेबोल सुनावले. गेल्या दशकभरात महिला अत्याचाराच्या अत्यंत निर्घृण आणि क्रूर घटना घडत आहेत. निर्भयापासून बदलापूरपर्यंत अत्याचार घटनांमध्ये क्रूरता वाढत आहे आणि यामध्ये दशकभरात वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी भूमिका बजावल्या आहेत. या घटनेत राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळली पाहिजे. आपण विरोधक असतो तर अशा घटनेचं राजकारण केलं नसतं, अशा शब्दात विरोधकांचे कान टोचले. तसेच अशा घटनातील आरोपींना नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांची तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना तब्बल 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि यावरून गृहमंत्रालय आणि राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक ताशेरे ओढत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दशक जर आपण पाहिलं, निर्भयापासून ते आत्ता बदलापूरपर्यंत या अत्याचारांमध्ये क्रूरता वाढत चाललेली आहे आणि ह्या क्रूरतेवर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यांच्यावर देणाऱ्या शिक्षा याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर कुठेतरी हे सामाजिक आपण याच्यामध्ये लक्ष देऊन ह्या विषयाला हाताळलं पाहिजे. याला राजकारण केलं नाही पाहिजे. मी जरी विरोधी पक्षात असते तर ह्याचं राजकारण केलं नसतं. हा माझ्यासाठी पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणून अत्यंत संवेदनशील आणि हृदयाला अत्यंत पिळवटून टाकणारा विषय आहे. अशा नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर.